चला राम राम मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आपल्या बेदडा कट्ट्यामध्ये. मी तुमचा रतन महाराज. मग काय आज आलो होतो बघा जुन्या गावात कुठं तर सटवाई पण जायला. कारण तुम्ही पाहत असाल आमची हो का आमच्या घरची लक्ष्मी, आमची दिदी आणि आमची या ठिकाणी परी. तर परी वहिनी आमचे सर्व आई तीन आणि इकडं आमचे बघा भयाची मेहनी आमचे बाबा त्या ठिकाणी कैलास यांनी बी आल्या सकाळी. मग काय हो का बघा आपल्या जुन्या गावात सुंदर पद्धती वन विभाग झालेला आहे. परंतु वन विभागाच्या साईडनं रस्ता लय खतरनाक आहे. मुतका कुवामधून आम्ही आला म्हणून काय या ठिकाणी जर पाहता असेल तर अतिशय छान पद्धती दीपक महाराजांचे पुण्याहून आल्या सकाळी आणि आल्या आल्या बसल्यात पूजेला. सर्वप्रथम आता शेंदूर तीन लावून घेऊन पूजा करतात. कारण आजचे पूजेचे यजमान त्यांनी सहित शेंदूर तीन लावला जात. आता गाणं होत नाही चांगलं लावलं असं दीपक महाराज. तर लांबजुन्यातल्या बरेच जणांना माहित असेल आपली सटवाई लांबजुनची इथं आहे की जुन्या गावामध्ये. इकडे वन विभाग पूर्ण दाट झाले. अजून काही वर्षांनी इकडे यायला बी येणार नाही, एवढं दाट होणार आहे. आणि तुम्ही जर इकडली झाडं पाहताला असताल हो का बघा कसली दाटच्या दाट झाडी झाली. वाघच येते इथं सटवायला आले. सटवायला आले की वाघच येते. खराब वाली वाघ झाली तिथे बी आता 4-5 वाघ आणून सोडाव तिकडली लांबली. तर ह्या साईडने या मित्रांनो, रस्ता केलेला गव्हर्नमेंटचा, मधून येऊ नका, लय अडचण आहे. फक्त इथून जरा नाली असल्यामुळे बरेच जणांना येता येत नाही. पण तिकडला रस्ता योग्य राहील असं वाटलं. चला तर अशा पद्धतीने मित्रांनो आपला छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आता इथून अजून आम्ही तिकडे जाणार आमच्या आजी आजोबाकडे समाधीला. मग मारुतीला नारळ फोडून मग घरला. चला दाखवू तिकडे तुम्हाला.